नमस्कार. आज आपण बनवणार आहोत सगळ्यांचा आवडता गुळ आंबा किंवा काही जण याला साखर आंबा असेही म्हणतात. इथे आमच्या शेतामधल्या आंब्याच्या झाडाचे आंबे मी घेणार आहे. तर ह्या कैऱ्या आंबट आहेत. आपण चटणीसाठी वापरल्या होत्या त्या कैऱ्या जास्त आंबट नव्हत्या, ह्या आंबट आहेत. तर गुळ आंब्यासाठी इथे मी कैरी धुवून घेऊन त्याच्या साली काढून घेतल्या आहेत आणि नंतर त्याला किसून घेतले आहे. आता इथे आपण एका कढईमध्ये थोडेसे तूप टाकून घेऊया. एकदा तूप व्यवस्थित मेल्ट झाले की आपण याच्यामध्ये कैरी टाकून घेणार आहोत. तर ही कैरी टाकताना त्याला आपोआपच किसून ठेवल्यामुळे थोडेसे पाणी सुटलेले असते. तर आपण हे पाणी अगोदर पिळून घेऊ. किसलेल्या कैरीचे पाणी व्यवस्थित निथळून घेऊन आपण ती कैरी तुपामध्ये थोडीशी परतून घेऊयात. तुम्ही बघू शकता इथे बऱ्यापैकी पाणी निघत आहे. आपण जर पाणी तसेच ठेवले तर गुळ आंबा जास्त दिवस टिकत नाही. आता आपण अर्ध्या मिनिटासाठी कैरी परतून घेतली आहे. आता आपण याच्यामध्ये गूळ टाकणार आहोत. मी इथे गूळ किसून घेतला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही साखरसुद्धा टाकू शकता. हा गूळ टाकल्यानंतर व्यवस्थित परतून घेऊया. गूळ मेल्ट होतो त्यामुळे हे पटकन मिश्रण शिजले जाते. आणि याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर देखील टाकून घेऊया. आता एक अर्ध्या मिनिटासाठी झाकण ठेवूया. झाला आपला गुळ आंबा तयार. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा पद्धतीने बनवलेला गुळ आंबा हा 3 ते 6 महिने काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवला तर तो चांगला टिकतो. तुम्ही हा डब्याला सुद्धा देऊ शकता, चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता किंवा तोंडी लावायला म्हणून सुद्धा एक चांगला पदार्थ आहे. अशाच रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.